कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या येतं ते मसाले दूध। तर हे मसाले दूध आपल्याला जास्त आटवायची गरज भासणार नाही, कारण यामध्ये आपण एक अर्धा चमचा असा पदार्थ वापरलेला आहे की याने आपल्याला दूध जास्त आटवायची गरज भासणार नाही आणि हे दूध आपलं पटकन अगदी 5 मिनिटातच हे मसाले दूध असं झटपट हे तयार होतं। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला कढईमध्ये मी गॅसवर एक अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे दूध गरम होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा लिटर दुधासाठी 4 काजू आणि 4 बदाम घालून घेतलेले आहेत आणि याची मिक्सरला आपल्याला अशा पद्धतीने पावडर करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स अजून वापरू शकता। आता इकडे दुधाला देखील उकळी यायला लागलेली आहे। आता गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायचे। इथं अर्धा लिटर दुधासाठी मी 3 चमचे साखर वापरलेले आहे। आपण जे पोह्याचे चमचे असतात त्या चमच्यानेच 3 चमचे साखर वापरलेले आहे आणि त्यानंतर जी आपण काजू आणि बदामची पावडर करून घेतली ती देखील आपल्याला यामध्येच आता घालून घ्यायचे। आता दुधाला अशी छान उकळी आली की आपल्याला 2 ते 3 मिनिट फक्त दूध हे असं छान असं उकळून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त हे दूध आटवायचं नाही, फक्त एक 2 ते 3 मिनिटच दुधाला मीडियम गॅसवर अशी उकळी काढून घ्यायची। आता याला 2 ते 3 मिनिटची छान उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत एका वाटीमध्ये एक अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आणि एक चिमटभर फक्त आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दुधाला कलर छान येईल म्हणून हळद थोडीशी घालून घ्यायची। आणि कॉर्नफ्लॉवर का घालून घ्यायचं की याने आपल्याला दूध हे आपलं क्रीमी असं दाटसर हे दूध होतं, आपल्याला दूध आटवायची गरज भासत नाही, म्हणून कॉर्नफ्लॉवर एक अर्धा चमचा घालून घ्यायचं। आता एक जवळजवळ 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। अर्धा लिटर दुधासाठी एक अर्धा चमचाच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही। म्हणजेच 1 लिटर दुधासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, यासाठी मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धा चमचा इथं कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। आता पुन्हा फक्त आपल्याला उकळी काढून पुन्हा एक 2 मिनिट दूध आपल्याला फक्त उकळून घ्यायचं आहे। आपल्याला दूध जास्त आटवायचं नाही, कारण आपण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपल्या दुधाला या असं क्रीमीपणा दुधाला छान असा येतो आणि अगदी दूध आपलं थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते। त्यामुळे आपल्याला 2 मिनिट फक्त याला छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकताय की हळद घातल्यामुळे आपल्या दुधाला देखील कलर देखील छान आलेला आहे। जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही यामध्ये केशर देखील वापरू शकता। इथं मी केशर वापरलेलं नाही, त्यासाठी मी इथं थोडासा चिमटभर हळदचा वापर केलेला आहे। आता जवळजवळ टोटल म्हणायला गेला तर आपली 4 ते 5 मिनिट सुरुवातीपासून झालेले आहेत। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालून पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। आपलं इथं मसाले दूध इथं तयार झालेलं आहे। तुम्हाला समजलंच असेल की आपण दूध जास्त आठवलेलं नाही, अगदी 4 ते 5 मिनिटात आपलं हे कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध इथं तयार झालेलं आहे। तर याला आपण आता एका ग्लासमध्ये असं काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आता वरून आपण थोडेसे काजू बदाम सजावटीसाठी थोडेसे घालणार आहोत। तर अशा पद्धतीने आपले हे अगदी झटपट आणि क्रीमी असं हे कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध आपलं घरच्या घरी असं पटकन असं तयार झालेलं आहे। तर तुम्ही देखील जर दूध आठवत असाल तर अशा पद्धतीने जर कॉर्नफ्लॉवर घालून दूध बनवलं तर आपल्याला दूध जास्त आठवायची गरज भासणार नाही। अगदी 4 ते 5 मिनिटात हे आपलं मसाले दूध इथं कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार होतं। तर अशा पद्धतीने आपले हे मसाले दूध इथं तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।